जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनींनो आणि जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, आणि धमकावणे देत होते की मैदान बघा आणि बापूला समजावून सांगा। आता या मैदान बघा आणि कुणी कुणाला समजावून सांगायचं ठरवा। झपके सर, तुम्ही म्हणला एका माणसानं घरातली मतं दिली तर जुळल, मला फक्त एवढ्याच माणसांनी मतं दिली तरी मी निवडून येणार आहे, मला त्याची चिंता नाही। या तालुक्यात उद्याच्या निवडणुकीला 20 तारखेला मतदान करण्याच्या अगोदर तुम्हाला आपण उभा केलेल्या सातत्यानं राबलेल्या चळवळीचा इतिहास बघावा लागेल। 1990 साली ज्यावेळी मी पहिली निवडणूक लढवली भाई गणपतरावजी देशमुख साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाविरोधात लढवली, त्याच वेळी मी सांगितलं होतं तमाम माझ्या सांगोला तालुक्यातील जनतेला, हा लढा माझा कुणा व्यक्तीच्या विरोधातला नाही, हा माझा लढा आहे माझ्या सांगोला तालुक्याच्या दुष्काळाच्या विरोधातला लढा। 90 पासून मी राबत राहिलो, गावागावात गेलो, खेड्यापाड्यात गेलो, वाडी वस्तर गेलो, गावागावानी चौका चौकानी सभा घेतल्या, मेळावे घेतले, मोर्चे काढले आणि जनतेला सांगितलं आपल्याला या तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी टेंबूचं पाणी मिळतंय, म्हैसाळचं पाणी मिळतंय, प्यायला चंद्रभागेचं पाणी मिळतंय, वरदायीनी ज्यांना म्हटलं गेलं त्या सोलापूर जिल्ह्यात उजनीचं पाणी आपल्याला नाही, आपल्याला उजनीचं सुद्धा पाणी मिळू शकतंय। 95ला टेंबू मंजूर करून घेतली। ज्यावेळी मी टेंबू येणार म्हैसाळ येणार म्हणलो त्यावेळी विरोधक म्हणायचं लबाड बोलतंय, निवडणूक डोळ्यावर ठेवून खोटं बोलायला लागले। माझी गाडी आली का टिंबू आलो म्हणून ओरडायची, चड्ड्या धोतर वर करून माझ्या गाडीच्या आडवी पळायची। जे त्यावेळी माझ्या गाडीच्या आडवी चेष्टा करून पळत होते त्याच माझ्या शेतकरी बांधवांना टिंबूचं पाणी धरलं, बागाचं उत्पन्न काढायला लागलाय। हा इतिहास आम्ही घडवला। टेंबू 95ला आणला, 98ला म्हैसाळ घेऊन आलो, 98ला चंद्रभागा नदीचं पिण्यासाठी पाणी घेऊन आलो। चौपेऱ्या तालुक्यात पाण्याचे प्रश्न सोडवत असताना माझ्या या तालुक्याला लागलेला कलंक, दुष्काळाचा कलंक म्हणून माझा तालुका ओळखला जातोय, माझा तालुका ओळखला जातोय। रोजगार हमीचे काम करणारा माझा तालुका ओळखला जातोय, माझ्या तालुक्याला ओळखलं जातंय। प्रत्येक कारखानदार म्हणतोय ऊस तोडीसाठी कोयतं कुठं मिळतंय तर सांगोला तालुक्यात मिळतंय। माझा तालुका या ठिकाणी समजला जात होता वसई विरार नाला सोपाऱ्याला मातीचं काम करणारा माणूस कामगार कुठं आहे, सांगोला तालुक्यात आहे। माझ्या तालुक्यातली माझी तरुण मंडळी सगळी आईला बापाला भावाला भाऊजाईला ताईला बहिणीला हितं सोडून संसार चालवायसाठी नाला सोपाऱ्याला गेली, ठाण्याला गेली, मुंबईला गेली, पुण्याला गेली, अहमदाबादला गेली, गोव्याला गेली। देशोधडीला आमचा तरुण या तालुक्यातला फिरत राहिला आणि संसार करत राहिला। आज सुद्धा या सांगोला तालुक्यातून संध्याकाळी दररोज 100-125 लक्झरी बसेस भरतायत, मुंबईकडे जात आहेत। मुंबईचं देखणं पण बघायला, सुंदर मुंबई बघायला, समुद्र बघायला जात नाही, त्या ठिकाणी गेलेला आपल्या घरातल्या माणसाला भेटण्यासाठी माणसं आज सुद्धा जात आहेत। हे चित्र आपल्याला बदलायचं होतं। चित्र बदललं। मी टेंबूची योजना आणली, म्हैसाळची आणली, प्यायला वन माझ्या आया बहिणी घागरी घेऊन, हांड घेऊन, बादल्या घेऊन टँकरच्या मागं पळत होत्या। त्या सगळ्या माझ्या आया बहिणीसाठी मी चंद्रभागा तुमच्या घरापर्यंत पोचवून 81 गावाला पाणी इथं पोचवलं मी। आणि ज्यावेळी माझा 99ला पराभव झाला, भाई गणपतरावजी निवडून आल्यानंतर 20 वर्ष गणपतराव देशमुख साहेब तुम्ही स्वर्गीय झाला तरी शेका पक्षी तर आमदार होता, 4 वर्ष त्यातली मंत्रिपद तुमच्याकडे होतं।
6 वर्ष हे आपले लाडके दोस्त आमचे हे 6 वर्ष आमदार होते. काय झाले यात? एक गाव टेंबूच्या योजनेत त्यांनी वाढवलं नाही, एक गाव वाढवलं नाही. स्वर्गीय गणपतरावजी देशमुखांनी टेंबूत एक गाव वाढवलं नाही, म्हैसाळमध्ये एक गाडवलं नाही. 5-6 वर्ष आमदारकी सोन्यासारखे दीपक आबा तुम्हाला मिळालेले होते. जलसंपदा मंत्री अजितदादा पवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, पण तुम्ही त्या ठिकाणी एकही गाव वाढवणार. काल तुम्ही मला आमदार केलं, आमदार केल्यानंतर मी म्हैसाळमध्ये 10-11 गावं वाढवली, टेंबूत 10-11 गावं वाढवली, 14 गावाला उजनीचं पाणी घेऊन आलोय. 3 योजना नळ्या सगळ्या सांगोला तालुक्याच्या प्रत्येक गावागावात नळ्या पोचायला लागले. तुम्ही त्याचे सर्वजण साक्षीदार आहात. म्हैसाळमध्ये नराळे घातले, गिरडी घातले. आबा तुमचा जन्म ज्या गावात झालाय ते जवळा गाव सुद्धा ह्या शाजी पाटलानं म्हैसाळ योजनेत घातलेला आहे. आता त्या ठिकाणी येत्या दिवाळी येणारी झाली का आबा तिथं ऊस लावणार आहे. 70-80 एकर आबाचा ऊस होणार आहे. तिथं रान दीपक आबाचा आहे, पाणी शाजी पाटलाच आहे. जवळ घेतलं, बोपशेवाडी घेतली, बुरगेवाडी घेतली, आगलाईवाडी घेतली, तरगेवाडी घेतली, वाडीचे चाळ घेतलं, वाकी गिरडी घेतली, आलेगाव घेतलं, मेडिसिन घेतलं, वाडेगाव घेतली, बुर्लेवाडी घेतली, राजापूर घेतली. इकडून टेंबूत दिगंचेवून एक फाटा आणला, तिथे खवासपूर बसवलं, लोटेवाडी बसवली, आचकदानी बसवली, सोनलवाडी बसवली, बागलवाडी बसवली, आजनाळ बसवलं, मगेवाडी बसवली. जतवरने एक फाटा घेऊन आली, गुणापाची वाडी बसवली, डोंगरगाव बसवली, त्यात हाटकर मंगेवाडी बसवली, सोनन बसवलं, त्यात निजामपूर बसवलं, हनुमानगाव त्यात बसवलं. उजनीचं पाणी 2 TMC घेऊन आलं. पाणी चाललं होतं इंदापूरला. टीव्हीचा आठवतं का माझी बातमी तुम्हाला? जर माझ्या सांगोला तालुक्यातल्या 2 TMC पाण्याला कोणी धक्का लावला तर रक्त रंजित क्रांतीकरण मंडळाला शहाजी पाटील. मी विचार केला ना राजकारणात मला अडचण येईल, मोठी माणसं माझ्या नाराज होत्याली, मला उद्ध्वस्त करताली, मला काय जीवाला कमी जास्त होईल, कोणताही मी विचार केला. मी विचार केला माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या हक्काचं असलेलं 2 TMC पाणी दुसऱ्या तालुक्याला जाऊ देण्यासारखा आम्ही नामर्द नाही, आम्ही या ठिकाणी हिजड नाही. हिमतेनं पाणी थांबवलं. तातडीनं शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्या क्षणाला तातडीनं ते पाणी मंजूर करून घेतलं. भव्य मोठी योजना उभा केलेली आहे. 14 गावं उजनी पाण्यात बसवली, 14 गावं बसवली. मित्र चिकमौत बसवलं, कटपळ बसवलं, इटकी बसवली, खवासपूर बसवलं, लोटेवाडी बसवली, आचकदानी बसवलं, लक्ष्मीनगर बसवली, नरळेवाडी बसवली, सोनलवाडी, बागलवाडी, एकतपूर बसवलं, त्यात शिवणं त्यात बसवलं, तुमचं आजनाळ मंगेवाडी सुद्धा त्यात बसवलं. ही सगळी कामं करत गेली. पाण्याचे प्रश्न निकराचे मार्गी लावले. जलजीवनसाठी 250 कोटी रुपये जवळपास आता येऊन पडलेले आहेत. अजूनही आपल्याकडे 2-250 कोटी रुपये शिल्लक आहेत. प्रत्येक गावाला पिण्याचं पाणी आपल्याला या ठिकाणी पोचवायचा प्रयत्न झाला. 90% काम पूर्ण झाले, पण वाड्या वस्त्या ज्या आहेत त्या प्रत्येक गावाच्या त्या सगळ्या वाड्या वस्त्यावर ही जलजीवन योजना मी पोचवणार आहे. एक घर असं राखत नाही जिथं प्यायचं पाणी पोचणार नाही. हा शब्द तुम्हाला शहाजी पाटलाचा शब्द आहे. मित्र, रस्त्याची चौफेर कामं केली, संपूर्ण तालुका डांबरी करून टाकलाय. खरं का खोटं हात वर करून सांगा. कुठल्याही रस्त्यानं आलं तर आता तुम्ही गुळगुळे डांबरी रस्त्याने ते खड्डे पडलेलं होतं. किती अपघात झालं, किती मोटरसायकली मोडल्या,
किती मोठ्या चारचाकीचं वाहनाच्या बिरिंगात खड्ड्यात धडाधड आदळून गेल्या, याला काही नियम नव्हता. एक गाव असं नाही ज्या गावाला 4 रस्त्यांना डांबरीकरणानं गाव जोडलं. मोठे टोलेचे काही रस्ते मंजूर करून आणले. शिरशीपासून निघालेला वाणिज्य तळावरनं गिरडीनं नराळ्यावरनं जतला जाणारा रस्ता 177 कोटी रुपयाचा आहे. सांगोल्यावरनं महूदला वेळापूरला जाणारा रस्ता 250 कोटी रुपयाचा आहे. काम संपत आले, त्याचं 12 काम झालंय. दुसरा रस्ता मंजूर केलाय दिगंचीवरनं रस्ता निघून इकडं दिगंचीवरनं खवासपूर लोटेवाडी असकदानी बागलवाडी करत इथे एकच पूर्ण सांगोल्यात येणार आहे. सांगोल्यातनं तो वाडेगाववरनं मिडशिंगी वालेगावनं वाणिज्य चाळ्यावरनं ही जी गिरडीला आणलेला रस्ता आहे त्या रस्त्याला तिथं जाऊन भेटणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामं केली. 450 कोटी रुपयाचा तो रस्ता आहे. आचारसंहिता संपल्यावर 8व्या दिवशी मंजूर. एक सही फक्त राहिली, हंडे नावाच्या चीफ इंजिनियरची, तेवढी सही झाली. रस्ता मार्गी लागला. रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले. प्रत्येक इमारत या तालुक्यात होती ती प्रत्येक इमारत इंग्रजाची इमारत होती. इंग्रजानं बांधलेली इमारत होती. एक कणखर मुख्यमंत्री, निर्णयाची क्षमता असलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं या माझ्या जनतेच्या वतीनं सांगोल्यात स्वागत करतो. मी सांगत होतो तुम्हाला माझ्या बांधवांना या ठिकाणी केलेल्या त्या कामाविषयी. तुम्ही सगळी कामं माझी बघितलेली आहे. ती हे मी करू शकलो एवढ्यासाठी आज 5000 कोटी रुपयाच्या वर आपण निधी आणला आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आणला. हे या शाजी पाटलाचं काम नाही, हे काम आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं काम आहे. केवळ आणि केवळ शिंदे साहेबांनी दिलेल्या आशीर्वादामुळं हा संपूर्ण तालुक्यात एक प्रचंड मोठं विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे. आणि हे विकासाचं पर्व आपल्याला पुढं चालू ठेवायचं आहे. उठाव केला या ठिकाणी गुवाहाटीला जाऊन आम्ही. हा उठाव होता महाराष्ट्र राज्याचं उद्याचं जे भविष्य उद्ध्वस्त होत चाललेलं आहे. मुख्यमंत्री पदावरला माणूस जो या राज्याचा खऱ्या अर्थानं जबाबदार एक माणूस असतो. 2.5 वर्ष मुख्यमंत्र्यांची भेट व्हायला तयार नाही अशा अवस्थेत माझी 2.5 वर्षाची आमदारकी गेले. तुमच्या पाया पडतो, मला 5 वर्षाचा आमदार तुम्ही म्हणू नका. पाय धरतो तुमचं, मला 2.5 वर्षाचा आमदार म्हणा तुम्ही. गुवाहाटीला गेलो, गुवाहाटीला आलो. आल्या शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या तालुक्याच्या माझ्या शेतकऱ्यांचा, तरुणांचा, माता भगिनीचा, लेकरा बाळाचा धडाधड धडाधड प्रत्येक प्रश्न सुटायला लागला. ही गतिमानता या सांगोला तालुक्याच्या विकासाला दिली ती एकच नेतृत्व, या राज्याचं लाडकं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली. शिव्या दिल्या मला ह्या मैदानात. मला मैदानात म्हणत होते मैदान बघा ना आताच ठरवा. मी ठरवायची गरज नाही, आता मैदान बघा आणि मग सगळ्यांनी ठरवा. या तालुक्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिली, माया दिली, नेतृत्व दिली. तुमच्या सगळ्यांच्या मायेमुळं 40 वर्ष झाली लढा चालू आहे मित्रांनो. एक दिवस ही लढा थांबला नाही. आज आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे. जर मी गुवाहाटीला गेलो नसतो तर माझ्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळालं असतं का? खरं खोटं सांगा. मिळत नव्हतं. शेतकऱ्याची वीज माफ झाली असती का? 1 रुपया भरल्यावर 100 एकराचा सुद्धा विमा उतरायचा ताकद तुमच्यात दिली ती मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिली.
केलेली कामं तुम्हाला पोचवलीत. साहेब आले, त्यांना पुढे जायचा, मी जास्त वेळ बोलत नाही. मी एवढंच सांगतो या ठिकाणी, मी लय सोचतोय. उद्धव साहेब, आई शपथ माझा सोसायचा स्वभाव नाही हो, पण लय मी तुमचं सोसलंय. केवळ आणि केवळ तुम्ही स्वर्गीय हिंदू सम्राटाचे चिरंजीव आहे म्हणून मी सोचतोय. मी कोणाचं सुद्धा आयुष्यात सोसून घेतलं नाही. उगा इथं कवायत करून हातवार करून मला शिव देऊन उपयोग काय. लय सांगोल तालुक्याचा कळवळा तुम्हाला होता तर दुष्काळाच्या खाईत पडलेला तालुका माझा ऊस तोडीला जाणारा तालुका, माझ्या तालुक्यातला सुशिक्षित बेकार ठाण्या मुंबईला रिक्षा चालवाय गेलेला तालुका, त्यांचा प्रश्न सोडवायचा. या इथं आल्यावर एक शब्द तुम्ही काढला नाही. तुम्ही शब्द काढले ते सगळे वरच हवेतनं फिरला, निघून गेला. तुमच्या हवेतल्या भाषणानं माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेचं पोट भरणार नाही. आमचा खरा प्रश्न आहे ते आमचे प्रश्न, आमचा जे या ठिकाणी आम्ही मरतो. या ठिकाणी मित्रांनो, लढाई निखराची आहे. लढाई शहाजी पाटलाची तर आहेच, पण माझ्यापेक्षाही या राज्याला 2.5 वर्षात प्रगती पथाचा कामाचा डोंगर उभा केलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची ही लढाई आपल्या सगळ्यांची प्रश्न सोडवते. लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयेवर हित काय बोलले, माजी मुख्यमंत्री बोललेत काय म्हणले, 1500 रुपयानं संसार चालतो का. अरे माझ्या आईला जर चहाची तलब झाली, घरात जर चहाची पावडर नसली तर तिची अवस्था काय होती तुम्हाला काय मुंबईत राहून कळणार आहे. तुम्हाला हे कळणार नाही. हे कळलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना, जे शेतकरी आहे ज्यांनी दारिद्र्य भोगलेला आहे, ज्याने संसार करताना डोंगरावरच्या माळावरची शेती केली, शेतीचा नांगूर खांद्याला घेऊन वडलेला आहे, ज्यांनी बघितलं आपल्या आईला संसार चालवताना, घर चालवताना काय अडचणी होत्या, त्याच शिंदे साहेबांनी तुम्हाला त्याच दयाळपणाने 1500 रुपये दिलेले. हे पैसे नाही तुम्हाला दिलेला, तुमचा सन्मान आहे, तुम्हाला दिलेलं मानधन आहे. माझी बहीण त्या घरात सन्मानानं ताट मानानं वागली पाहिजे. 50 रुपयाची भाजी आणताना तिला घरातल्या गडी माणसाची वाट बघायला नको. तिनं कमरेच्या पिशवीतनं 50 रुपये काढावं तर भाजी आणून सगळ्या घराला खाऊ घालावी. हाय तो शिंदे साहेबांचा. दिवाळी कशी झाली तुमची. तुम्हाला माझ्या बहिणीने यावेळी काय ताप दिला नाही. त्यांनी दिवाळी केली. आयतं लाडू तुम्ही खाल्ल्यात आहे. फुकाडचं लाडू यावर्षी आहे तर तुमचं सगळं माझ्या बहिणीने फवं आणलं, साखर आणली, गुळ आणला, डाळ आणली, डाळ आणलं, सगळं करून वाशेल त्यानं तुम्हाला आंघोळ घालून साबणानं धुतलं आणि खाई म्हणजे गपचेप. हे ताकद तुमच्यात दिली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेने दिलं. माझं भाषण संपवतो. जळिताचे पैसे ज्याला मिळाले त्यांना हात वर करा. 166 कोटी रुपये जळिताचे मिळाले. 166 कोटी. 95,000 सातबाऱ्याला जळिताचे पैसे या तालुक्यात मिळालेले आहे. तर मित्रांनो, काय काय शेतकऱ्याला दुबारा 2-2 वेळा पैसे गेलेत मला इतिहास माहित आहे. शेजारच्या तालुक्यांना जावा तुम्ही, घडलंय का बघा. सांगोला तालुक्यात एवढं पैसे तुम्हाला 95,000 शेतकऱ्यांना जळिताचं दिलं. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दुष्काळी सांगोला तालुका शेतकरी वाचवला पाहिजे ह्या भावनेतून आणि जाणीवेतून मित्रांनो हे तुम्हाला पैसे दिलेले आहेत. याची आता आपण आठवण ठेवायची. उद्याचं मैदान खेळायचं आहे. 20 तारखेला लढाई आहे. भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या विरोधात तुम्ही आम्ही लढाई खोलून विजय प्राप्त केलेला आपला इतिहास आहे आणि हा इतिहास आता उद्या घडवून द्यायचा आहे. दोस्त माझा विनाकारण खवळा काय त्या दीपक आबाज मी मोडलो होतं का. तुमच्या
माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मी शिव्या खाल्ल्या, निम्मा वाटा राष्ट्रवादीला दिला. प्रत्येक गोष्ट आबाने सांगायचं, मी ऐकायचं. मी उलट बुड्डा लहान वयात आहे, माझ्या भावासारखा आहे. सुभाष नाना माझा वारला, तिथं दीपक आबा दुसरा मला भाव भेटला, माझी भावना होती. मी कुठेही अडवलं नव्हतं त्याला. शेवटपर्यंत उभा सुद्धा राहू म्हटलं. त्याची अडचण थांबू, जरा विचार करू. एवढ्या गतिमानतेने दीपक आबांनी निर्णय घ्यायला नको होता. आणि मॅच फिक्सिंग करून तुम्ही दोघं उभा राहिले. दोघांचे झेंडे एक, दोघांचं नेत्यांचं फोटो एक, दोघं वरडताय एकच. लगा दोन्ही बाजूनं मला तुम्ही मारायला लागला आहे. भाई गणपतराव देशमुखाला मी संपलं नाही, तुम्ही कालची लेकरला का मला का संपवायला लागलाय? हे अजिबात घडणार नाही, एवढं सांगतो तुम्हाला. उद्याची लढाई तुमच्या हातात आहे. माझी सगळी इब्रत आणि इज्जत तुमच्या हातात आहे. महाराष्ट्रभर काय झाडी का डोंगरानं नाव झाले, नाव घालवू नका. देशात गेलेलं आपलं नाव घालवायचं नाही. घराघरात जावा, दारा जावा. माझ्या आया बहिणीला सांगतो, पै पावडीकडे जावा, फोन करा आणि आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाचा धनुष्यबाण, तुमच्या या शाजी पाटलाचा धनुष्यबाण हा घराघरात पोचवा आणि भरघोस मतानं उद्या शिवसेनेला विजयी करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वात धन्यवाद मानतो आणि आदरणीय साहेबांचं मनापासून आभार मानतो. एवढ्या धावत्या वेगात सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.